दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। लोकसभा निवडणूक प्रक्रिया 2024 कायदा तसंच सुव्यवस्थेला बाधा न येता शांततेत पार पडावी यासाठी पोलीस आयुक्त ठाणे शहर यांनी गुन्हे शाखेच्या पथकांना जास्तीत जास्त अवैध शस्त्र अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्याबाबत सक्त आदेश दिले आहेत। सदर आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने दिनांक 18/4/2024 रोजी खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहर प्रयत्नशील असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमाळे व पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार राठोड यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर बातमीच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे, विशेष कृती दल गुन्हे शाखा ठाणे शहर तसंच महिला पोलीस निरीक्षक वनिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाने साकेत रोड राबोडी ठाणे पश्चिम इथं सापळा रचला असता शंभू सुरेश महतो वय 35 वर्षे, धंदा बेकार, राहणार टागोरनगर, विक्रोळी पूर्व, मुंबई मूळ गाव, बिहार हा अवैधरित्या अग्निशस्त्रासह ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत जारी केलेल्या मनाई आदेशांचा भंग करीत असताना सापडला। त्याच्याविरुद्ध राबोडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाकडून आरोपीचा दिनांक 25/4/2024 पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आला। गुन्ह्याच्या तपासादरम्यान सदर आरोपीकडून खंडणी विरोधी पथकाने एकूण 4 पिस्टल, 2 गावठी कट्टे, 1 मॅगझिन तसंच 18 जिवंत काडतुसे असा एकूण 3,40,000 रुपये किमतीचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला। या आरोपीनं हा अग्निशस्त्र साठा नेमका कोणत्या कारणासाठी आणला होता याबाबत पुढील तपास खंडणी विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमाळे करीत आहेत। माननीय इलेक्शन कमिशनच्या सुद्धा गाईडलाईन्स आहेत आणि माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे सरांच्याही सूचना होत्या की अवैध शस्त्र विक्री असेल किंवा अवैध शस्त्र साठा असेल त्याच्यावरती कारवाई पोलीस कमिशनरेटमध्ये करावायची आहे। त्या अनुषंगानं क्राईम ब्रँच ठाणे यांच्या अंतर्गत असणारं खंडणी विरोधी पथक आणि विशेष कृती दलचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे आणि त्यांची पूर्ण टीम, PI वनिता पाटील मॅडम, API तरमाळे साहेब, API गोरे साहेब, PSI राठोड साहेब आणि त्यांची पूर्ण टीम यांना एक इन्फॉर्मेशन होती की राबोडीच्या हद्दीमध्ये वेपन विक्री करता एक आरोपी येत आहे। त्या अनुषंगानं त्यांनी ट्रॅप आयोजित केला। त्या ट्रॅपमध्ये शंभू सुरेश महतो वय वर्ष 35 हा आता राहतो विक्रोळीचा, पण मूळचा राहणारा आहे बिहारचा। तर या ठिकाणी ट्रॅप झालेला होता। त्यामध्ये आपल्याला जवळजवळ 4 पिस्टल, 2 गावठी कट्टे, 1 मॅगझिन आणि 18 जिवंत काडतुसे त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आली। याची जवळजवळ किंमत 3,40,000 याची किंमत आहे टोटल। आणि याच्यामध्ये आता पुढेही याच्यामध्ये हे वेपन आणले कुठून आणि या ठिकाणी विक्री करण्यासाठी कोणाला आले होते याचा तपास चालू आहे। प्राथमिक माहितीमध्ये असं कळतं की बिहारमधून वेपन आणलेले होते। तर अतिशय चांगलं काम इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर असेल क्राईम ब्रँचनं खंडणी विरोधी पथकाने या ठिकाणी केलेलं आहे आणि पुढील काही माहिती आहे त्या अनुषंगानं पुढील आरोपी आपण याच्यामध्ये अरेस्ट करणार आहे आणि याच्यामध्ये आणखीन काही वेपन मिळतात का त्याचाही तपास चालू आहे। बॅकग्राऊंड काय आरोपीचा? हा जो आरोपी आपण शंभू सुरेश महतो जो आपण यामध्ये जो विक्री करताना वेपन पकडलेला आहे हा जुना गुन्ह्याच्या गुन्ह्यामध्ये जेलमध्ये होता। 11 वर्ष शिक्षा भोगून हा बाहेर बेलवरती सध्या आलेला आहे आणि बाहेर बेलवरती असताना अशा पद्धतीचा हा ट्रेड करताना वेपनचा ट्रेड करताना आपल्याला मिळून आलेला आहे। ते हत्यार पोलिसांनी केलेल्या तपासात सदर आरोपी हा गुन्हेगारीच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध रबाळे पोलीस स्टेशन नवी मुंबई इथं खुनाचा गुन्हा दाखल असून तो जामिनावर बाहेर असल्याचं आढळून आलंय। सदरची कारवाई पोलीस आयुक्त ठाणे शहर आशुतोष डोंगरे, पोलीस सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त गुन्हे पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त गुन्हे शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे, विशेष कार्यदल गुन्हे शाखा ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकातील महिला पोलीस निरीक्षक वनिता पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण गोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कापडनीस, सुनील तारमाळे, पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार राठोड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष तावडे, कल्याण ढोकणे, संजय बाबर, पोलीस हवालदार सचिन शिंपी, योगीराज कानडे, संजय राठोड, गणेश गुरसाळी, महिला पोलीस हवालदार शीतल पावसकर, मयुरी भोसले, पोलीस शिपाई तानाजी पाटील, अरविंद शेजवळ, विनोद ढाकणे, भगवान हिवरे यांनी यशस्वीपणे केली आहे। अवधूत सावंत, दक्ष पोलीस न्यूज, ठाणे।